दादा तू काय बोलू शकतो फिरण्याच्या मी प्रतीक कर्डेकर. आज माझा 121व्यांदा झाला हरिश्चंद्रगड. कॉंग्रॅच्युलेशन. 2010 पासून मी जवळपास 3,500 ट्रेक केले. तर तुझ्या अशा लहान लहान मुलांना अशा चांगल्या छंदाची एका अर्थाने एक त्यांना सवय लावणे हा माझा हेतू आहे. हे तुम्ही काम हे जे करत आहे ते खूप चांगलं काम आहे, कारण की तुम्ही आता पुढच्या पिढीला तुम्ही सांगत आहे की आपल्या भारतीयांचं काय आहे, की आपले कल्चर काय आहे, हे तुम्ही सांगत आहे त्यांना. तर तुमचा एक्सपिरियन्स काय आहे गडाबद्दल, काय माहिती तुम्ही देऊ शकता आम्हाला? हा गड याचा हिस्ट्री फार पहिल्या सेंचुरीमध्ये जातो. 10व्या आणि 11व्या सेंचुरीमध्ये इकडे जे वरचं केदारेश्वर मंदिर आहे ते बांधलं गेलं. म्हणजे किती 1000 वर्षापूर्वी. आणि अजूनही जसं तसं आहे. आणि भरपूर चांगल्या पद्धतीने आता फॉरेस्टवाल्यांनी पण याच्यात इन्व्हॉल्वमेंट केल्यामुळे चांगला तिला साफ ठेवला जातो. नको त्याच्या गोष्टी व्हायच्या आधी गडावरती कोणी स्मोक करायचं, कोणी दारू प्यायचं, या सगळ्या गोष्टी पूर्णपणे बंद झालेल्या आहेत. नॉनव्हेज पण वरती खायला अलाउड नाही आहे. त्यामुळे त्याच्या पावित्र्यता जी राखली पाहिजे होती ती पूर्णपणे राखली जाते. आणि बरं जणांना माहीत पण नाही, पण गडावरती 50च्या वरती गुफा आहे. गडावरती 80च्या वरती पाण्याच्या टाक्या आहेत. आणि या सर्व गोष्टी आणि नवीन नवीन टाक्या मिळतात. आता 2 वर्षापूर्वीच एक नवीन टाकी मिळाली, ती खोदून काढली. तुम्ही पर्यटकांना काय सांगू शकता, तुम्ही काय राखलं पाहिजे, काय जोपासलं पाहिजे? तुम्ही एक तर समजलं पाहिजे आपल्याला की ब्रिटिशरांपासून आपल्याला असं वाटायला लागलं की त्यांचं जे कल्चर तेच काहीतरी भारी, पण ते आपल्याला येड्यात काढून आपलं जे हजारो करोडो वर्षांपासूनच जी कल्चर आहे ते त्यांनी आपलं लपवलं, झाकलं, संपवण्याचा प्रयत्न केला. आणि ज्याच्याबद्दल त्यांना काही मात्र माहिती नाही त्याला ते स्वतःचं बोलायला लागले. निसर्गामध्ये अशी वेळ एवढी वनस्पती भारी भारी राजा हरिश्चंद्राने टिकवलेली आहे ती आज बी उपलब्ध आहे, पण ती तुम्हाला आम्हाला माहिती नाही. त्याला आजोबाच सांगू शकतो, नातवाला माहीत नाही. म्हणजे जुन्या माणसांची माहिती घ्यायची. राजा हरिश्चंद्राने स्वतःचा संसार सर्व जनतेला वाटला, स्वतःसाठी काही केलं नाही. तरी आपण करतो हे जनतेला दाखवायसाठी करतो. ही संस्कृती वारंवार टिकून राहिली पाहिजे. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असं काहीतरी आपलं आहे म्हणून वाटलं पाहिजे. स्वतःबद्दल अशा जागेत आल्यानंतर हां. कळतं की आपण काय आहोत. बाहेरच्यांना माहीत पण नाही त्यांच्या आयुष्यात काय चालू. पूर्वज होते, काय करायचे, काय नाही. एवढी आपली मोठी एवढी जुनी संस्कृती आहे आता ती आपण जपावी. गड किल्ल्यांवरती यावं, आपल्या मुलांना इकडे आणावं, त्यांना आपल्याकडं एकमेकांना घडावं. आता विज्ञानाने केली क्रांती. अध्यात्माशिवाय नाही मन शांती. ह्या हरिश्चंद्र राजाकडे अध्यात्म होते म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून यायचं आहे. एवढी वनस्पती कुठल्याही डोंगराला भेटणार. ठीक आहे, धन्यवाद दादा. फक्त एवढेच नाही, लहान मुलं पण त्यांच्या आईबाबांनी पण लहान मुलांना आणलं पाहिजे. आणलं पाहिजे. आणलं पाहिजे. आता त्यांनी बी तुम्हाला परमिशन दिली असेल, तुमच्या नाही, हे आई बाबा आले बघा, त्यांचे स्वतः पण आलेत. हा, मग गरज आहे. अशा आई बापांचे मी खूप धन्यवाद बोलत आहे. सावकाश. तर चला या मित्रांनो, आपण आता पुढेच भेटू. आपला ट्रेक कसा होते बघूया. कसं होतं ना, लेट थंडी क्लायमेट होतं तिथे. कसं असं आमचं बॉडी आहे ना चिल जाऊन होतं. हालत कशी होती बॉडी? अरे असं होऊन जातं. मग काय करायचंय रायगड. तर आता तो बोलत आहे, मी कुठं गेले तर तुम्ही ऐका. बोल तू भाऊ, विनीत भाऊ बोल. कोडगड किल्ला दिसतोय, तिथे जाऊन आलोय. रायगड मध्ये पण जाऊन आलोय. आता नाशिक पण जातोय. इथून तर दोन बार येऊन गेलोय आम्ही. आता जातोय वरती. भगवानचा आमच्याकडे फोटो आहे, सगळ्यांना आम्ही मित्रांनो पाठवतोय. अजून जातोय वरती व्ह्यू घ्यायला. पुढचा व्ह्यू दाखवा पब्लिकला. तू मित्रांना काय बोलतो, तुझ्या घरी बसलेले व्हिडिओ बघतील त्याला आम्ही काय बोलू, ती जे घरी बसतोय ना त्याला आरामची नोकरी पाहिजे. असा व्ह्यू घ्यायचा नाही. तुम्ही या इथून व्ह्यू घ्या नॅचरल. तर तुम्हाला काय वाटतं की जीवनामध्ये एक असं ॲडव्हेंचर पाहिजे? हो, जीवनामध्ये एडवेंचर पाहिजे. कसं आहे ना, जिंदगी में एडवेंचर ही सब कुछ है. जिंदगी का सबसे बेस्ट. आप जिंदगी भर कमा के क्या करोगे? आपने जेब में पैसा रखोगे, बीवी बच्चे को पालोगे. तुम्हारे बच्चे बड़े होंगे, तुमसे पूछेंगे तुमने लाइफ में क्या किया, स्ट्रगल. तो तुम बताने के लिए तुम्हारे पास कुछ रहना चाहिए. कि मैं रायगढ़ गया, इधर गया, बहुत सी जगह मैं घूमा हूँ. ऐसा तो मैं जाने के लिए बहुत सी जगह गया हूँ. ऑल ओव्हर मुंबई में घूम चुका हूँ. नाशिक, पुणे, मुलुंड, थायलंड सब जगह जाऊन आलोय. मग आता इथं अजून जातोय. अरे ती माणसं ना मराठी माणसं, त्याला सगळेच गड जिती गड आहे
ऑल ओव्हर इंडियामध्ये तिथे जायचा त्याला काय बोलतो त्याला रे छंद आहे. छंद आहे. तर तुला आम्ही आता छंद लावला आहे म्हणजे तुला तुझं काय वाटतंय, तुला बी फिरायचंय का नाही? अरे मी तो फिरतच आहे ना भाऊ. तुला बी छंद आहे का नाही अरे फिरायचा? मला छंद आहे तेव्हाच तर मी माझ्या मित्रासोबत, माझे 3 मित्र आहे. विकास गायकवाड. तू मराठी भाषा कधी शिकलास म्हणजे? मला मराठी बचपन मध्ये येतोय. बचपन म्हणजे लहानापासून येतं रे. हो लहानपणापासून Try. येतोय. आता जास्ती नाही येते पण येतंय. शिकणार पण शिकणार पण पूर्ण प्रॉपर. पूर्ण प्रॉपर. काय मराठी बोलायला मला पण असं वाटतंय ना, मराठी जे माणसं आहेत ना आमच्यासोबत पण बरं फील करतात की ही भैया होऊन मराठी बोलतोय. तर जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो. आता वाजले रात्रीचे 11 आणि साहिलदा आमचा माझा भाव आहे. तो बोलायला की मी आता हरिश्चंद्रगडावर जाणार आहे. बोलो मला मी जागा भेटेल का यायला? तो बोला जागा नाही, पोरं फिक्स आहेत. मग बोलो ठीक आहे ठीक आहे. मग त्यांचे पोरं कॅन्सल झाली. तो बोला चल म्हणा, बोलो पैसे पण नाही माझ्याकडे काय नाही. तो बोला चल मी आहे म्हणून ठीक आहे. बघा मित्रांनो लाईफमध्ये असे भावाने असे मित्र बोलवा किती बोलायला पाहिजे की तू काय टेन्शन नको घेऊस मी आहे. तेव्हा ना असा मित्र भेटला म्हणजे मित्रासारखा भाऊच भेटला. तो बोला चल. ते बोललो ठीक आहे ठीक आहे. रात्री 11 वाजता तो लगेच निघालो. मागच्या वेळेस मी रायगडला गेलेलो, रायगडला बी 4 पोरं कॅन्सल झालीत म्हणून मला जाय भेटलं. म्हणजे विचार करा देवाची इच्छा असेल तर आपण जाऊ शकतो 100%. म्हणजे आता मी जरा हरिश्चंद्रगडाला ते आपल्याला तुम्हाला माहितीच आहे. आता हरिश्चंद्रगडात 4 स्तंभ असतात ते 3 स्तंभ गेलेत. म्हणजे 4 युगाचे असतात ते 3 युगात म्हणजे 3 युग कपड्याचा 4था युग आहे. 4थ्या युगात हा स्तंभ सपनात की लगेच 2रा युग चालणार. म्हणजे विचार करा म्हणजे इच्छा असेल देवाची आता आपण जाऊ शकतो. बघा मित्रांनो आता आम्ही जाणार आहे तिथं. आता लगेच 11 वाजले जातात. आता जरा पॅकिंग करून आता गाडीची रात्री जाणार आहे. आम्ही स्प्लेंडर घेऊन एवढं लांब जाणार आहे. विचार करा तुम्ही. तर बघा देवाची इच्छा असेल तर आपण कुठेही कसंही जाऊ शकतो. फक्त देवाची इच्छा पाहिजे आणि आपली श्रद्धा पाहिजे देवावरती. तर आपण तर जाऊया. आता वाटत कसं होते कसा प्रवास होतो तर लास्टपर्यंत ब्लॉगला कंटिन्यू राहा. जर कोण चॅनल नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चला. तर गाईज आमच्यावर आता मोठा स्कॅम झाला आहे. तर आमच्या बाईनी साईदादानी मॅप टाकलेला 4 व्हीलरचा. तर मग आम्ही आलोय कुठल्या खदानीत काय माहीत. 4 व्हीलरचा मॅप टाकलेला बाईनी काय बोलायला पाहिजे आता तुम्ही. तर या खदानीच्या रोडमधनं कुठून तरी आलो. इकडं मोठी साईट चालू आहे इकडं कॉन्ट्रॅक्ट खदानची साईट म्हणजे सगळी रेती विद्या सिद्धोळ वाळू बिळू तिकडच्या म्हणजे मेन एक्सप्रेस हायवेला आम्ही चढलेलो. एक्सप्रेस हायवेच्या आतमधनं जे कुठली कंपनी बोलते तिथं आहे काय ना काहीतरी तिथनं आम्ही आलो. रोड आहे आता रोड आहे पुढं बघूया चला. आता मी आपल्या रोड दाखवतोय. बाईने 4 व्हीलरचा मॅप टाकलेला. बघा एक गाडी पुढे आहे आमची तर जातोय बघू चला काय होते पुढे. लास्ट फ्रेम ब्लॉगला राहा. तर मित्रांनो बघा कारण तर आम्ही इथंच राहिलो हरिश्चंद्रगडाच्या खाली. आता सकाळी उठलो आहे ना. आता आपण अजून आपल्या 27 किलोमीटर जायचं इथून. तर आपण आता हरिश्चंद्रगडला ट्रेक करूच. आता थोडा उशीर आता जरा अंघोळ घेऊन केले तर जरा चाय नाश्ता करू आणि आता जाऊया आपल्या रोडच्या दिशेने. बघूया हरिश्चंद्रगडचा ट्रेक कसा दिसतोय. आम्ही तर काल रात्रीच जाणार होतो. आपल्याला मस्त व्ह्यू बघायचा होता सकाळचा पण खूप थंडी होती. तुम्हाला काय सांगू इकडं खूप थंडी कारण की इकडे 40 साईडला डॅम आहे म्हणून इकडं खूप थंडी होती. तर चला बघूया आता आपला प्रवास कसा होतो. मित्रांनो आता आम्ही हरिश्चंद्रगडाच्या म्हणजे पायथ्याशी आलो आहे. तर जरा इथं नाश्ता बिष्टा करतो. जरा मॅगी खातोय. बघा तिकडं मित्रांनो हरिश्चंद्रगडाचा द्वार आणि आम्ही इथं आहे. तर लवकर ट्रेकला आपण सुरुवात करू. कोकण काढा येतो बी बघायचं. लास्ट फ्रेम ब्लॉगला कंटिन्यू राहा. चालेल आता ब्लॉग कसा ते बघूया. आता आपली ट्रेक चालू आहे. मेन गोष्ट का रात्री जाणार होतो पण का रात्री खूप थंडी होती इकडं. आम्हाला काय अंदाज माहीत नव्हता पुरेपूर म्हणून कॅन्सल केले. तर चला आता आपण ट्रेक चालू करू. आता नाश्ता करून
आणि ट्रेक चालू चला. मित्रांनो बघा हरिश्चंद्रगडच्या पायथ्याशी आलोय आम्ही आणि आता ट्रेकिंगला सुरुवात करतोय. मित्रांनो बघा आपला ट्रेक कसा होतो लास्टपर्यंत तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू राहता. केस खूप वाढवले हे बघा. हा पहिला टप्पा आपल्याला पूर्ण करायचा. लास्टपर्यंत राहा तुम्ही बघत. मित्रांनो खूप दमलोय बघा. आपल्याला पारी मार्ग लागले तो पण आपण हा टप्पाचा क्रॉस करूया. खूप चढायचं आहे. हरिश्चंद्रगडची चढणी पूर्ण असं स्टेट आहे. चालेल जाऊ आपण. आपली पब्लिक पार्टी आहे तर आपण जेवढा न बसता द्यायचा प्रयत्न करू तेवढा करूया. चला. तर मित्रांनो आता आपण गडाच्या मध्ये सेंटरमध्ये आलो आहे आणि बघा आपल्याला एक साथीदार भेटले. मित्रांनो जीवन खूप चांगलं आहे. फक्त ट्रेक करताना असे साथीदार आपल्याला भेटायला पाहिजेत. बघा आपली गाज खाणे येते बघा. मित्रांनो आता मला आज नवीन साथीदार भेटला आहे गड फिरताना. ती बी काही पुढे जात नाही. तर मित्रांनो खूप ट्रेकिंगमध्ये मजा येते. खूप अनुभव भेटतो आपल्याला. राजांचे गड किल्ले पाहायचे असतात. राजांनी जे केले ते फक्त आपल्याला जोपासायचे ते आपल्याला दाखवायचे. जर आपण आता दाखवलं तर पुढची पिढी त्यांना उत्साह येतील. उत्साह होणार यायला पण इकडे येणाऱ्या सगळ्यांची झिरते. कारण की आपण जेवढं बघताना एवढं भारी दिसते पण चढताना खूप घाम निघतो. बघूया आता अजून आपल्याला खूप चढायचं आहे. बाकी खूप काही बघायचं आहे स्पॉट. तर लास्टपर्यंत तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू राहा. तर मित्रांनो बघा तुम्ही व्ह्यू. मित्रांनो बघा मोर. ये ना पुढे तरी ये तू. लाईक फॉलो सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. तर मित्रांनो बघा तुम्ही काय नजारा आहे इकडं. वरती जाऊन तर आपल्याला खूप अजून आणखी मजा येणार आहे. आणखी तुम्हाला काय जेवढा दाखवण्याचा प्रयत्न होईल तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. फक्त तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉगला कंटिन्यू राहा. बाकी काय नाही करू. आणि तेवढं जाऊन सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करा. बाकी काय नाही. जास्त काय तुमच्याकडे अपेक्षा नाही. ओ माय गॉड. साहिल बाय कसा चालते बघा. तावत आवाज. पुढे जाऊन अजून कंडिशन बिकट होणार आहे. तर मित्रांनो बघा इथं कोणाचा तरी धंदा आहे वाटतं. आतमध्ये राहायला जागा आहे. आपण जर रात्री आलो असतो तर नक्कीच राहिलो असतो इथं. पण आपण जरा रूम घेतली आणि राहिलेलो. आणि बघा आपले पब्लिक पार्टनर आले. दोघांना आले थकले ती बघा. कैसे भाई लोग. चल रे भाई तू काय बोलतो. सफर खूप कठीणचा होता पण आम्ही अर्धा रस्त्यापर्यंत पोहोचलेलो आहे. अर्धा पण नाही बोलता येणार. मिनिमम म्हणजे मीडियमपेक्षा पण कमी आलो आहे. आता खूप पुढे जायचं आहे अजून. आणि आम्ही जे ॲडव्हेंचरसाठी इकडं आलेलो आहे ते पूर्ण केल्याशिवाय परत माघार घेणार नाही. 100%. चला आता 2 जागा जायचं आहे. बोल ना अजून 2 जागा जायचं आहे. अजून आम्हाला 2 ठिकाणी जायचं आहे. खाली विनोद पाल आहे. हा विनोद पाल आहे. हा शिर्डीला जाणार आहे. बघा मित्रांनो खास कुठं आहेस तू. UP बिहार कुठं आहेस. भाई महाराष्ट्रीयनच आहे. जो आमच्याकडे हा विनोद पाल आलाय ना खास आपलं हे हरिश्चंद्रगड बघायला ह्याला UP वरून इकडे आलेला आहे. आम्हाला रस्त्याने येताना भेटला तर आमची फ्रेंडशिप वगैरे झालेली आहे त्याच्याशी. नाही गाईज हो आमच्यावरच मुंबई आम्ही रेग्युलर कस्टमर आहे. आता कारगडा राहतो. तो UPचा आहे पण त्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये गड केले फिरायची खूप
आवड आहे. तुम लोग साले से कब नहीं आएगा त्यांना आपल्या शिवाजी महाराजांचा खूप आदर आहे. म्हणजे आपले म्हणजे सर्वांचे शिवाजी महाराज मी बोलत नाही आपले. तर बघा मित्रांनो स्पॉट कसला भारी. बघा ना बदनामी करतो आमच्या कसं बेइज्जती करतो. याला समजायला नाही येते. युपीचा माणसं राहू द्या, महाराष्ट्र माणसं राहू द्या. महाराष्ट्र 100% तर बोलते युपीचा नाही, मी महाराष्ट्राचा आहे. ठीक आहे तुला आम्ही महाराष्ट्रातला केला इकडचा. मग मित्रांनो बघा काय ते फिरण्याचा किती छंद आहे त्याला. पण आपली जी मराठी माणसं जेवढे फिरतात तेवढे बाहेर नाही येऊन माणसं फिरतात. तर मी मराठी माणसांना एवढंच सांगेल की तुम्ही या आपल्या शिवाजी महाराजांचे गडकिल्ले फिरायला या. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले फिरायला या सॉरी. तर बघूया आजचा आता प्रवास कसा होता. आपल्याला खूप टप्पा गाठायचा आहे. तुम्हाला वरती मी खूप काय काय दाखवण्याचा प्रयत्न करू. जेवढं माझ्याकडनं होईल तेवढं, जेवढी माहिती देण्याची प्रयत्न होईल तेवढा. कारण की मी माहिती मला काय माहीत नाही. मी डायरेक्ट अचानक आलो आहे. जर मला यायचं माहीत असलं तर मी कुठून ना कुठून माहिती गोळा केली असेल तर मग सांगितलं असतं. तर चला आता पुढेच भेटूया आपण. तर मित्रांनो बघा आता इकडे आपल्याला 2 बारीक मुलं भेटले आहेत. बघा तर त्यांना बी गड किल्ले फिरायचा छंद आहे. तुम्ही घरात बसून काय करते तर तुम्ही बी या. तर दादा तू काय बोलू शकतोस तीच बोलतोय ना. फिरण्याच्या मी प्रतीक खर्डेकर. आज माझा 121व्यांदा झाला हरिश्चंद्रगड. कॉंग्रॅच्युलेशन. 2010 पासून मी जवळपास 3500 ट्रेक केलेत. तर आणि तुझा अशा लहान लहान मुलांना अशा चांगल्या छंदाची एका अर्थाने एक त्यांना सवय लावणे हा माझा हेतू आहे. हे तुम्ही काम हे जे करत आहे ते खूप चांगलं काम आहे. कारण की तुम्ही आता पुढच्या पिढीला तुम्ही सांगत आहे की आपल्या भारताचं काय आहे, की आपले कल्चर काय आहे ते तुम्ही सांगत आहे त्यांना. तर तुमचा एक्सपिरियन्स काय आहे गडाबद्दल, काय माहिती तुम्ही देऊ शकता आम्हाला. हा गड ह्याचा हिस्ट्री फार पहिल्या सेंचुरीमध्ये जाते. 10व्या आणि 11व्या सेंचुरीमध्ये इकडे जे वरचं केदारेश्वर मंदिर आहे ते बांधलं गेलं. म्हणजे किती 1000 वर्षापूर्वी. आणि अजूनही ते जसंचं तसं आहे. आणि भरपूर चांगल्या पद्धतीने आता फॉरेस्टवाल्यांनी पण ह्याच्यात इन्व्हॉल्वमेंट केल्यामुळे चांगला किल्ला साफ ठेवला जातो. नको त्याच्या गोष्टी व्हायच्या आधी गडावरती कोणी स्मोक करायचं, कोणी दारू प्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे बंद झालेल्या आहेत. नॉनव्हेज पण वरती खायला अलाउड नाही आहे. त्यामुळे त्याच्या पावित्र्यता जी राखली पाहिजे होती ती पूर्णपणे राखली जाते. आणि बऱ्याच जणांना माहीत पण नाही पण गडावरती 50च्या वरती गुफा आहेत. गडावरती 80च्या वरती पाण्याच्या टाक्या आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी आणि नवीन नवीन टाक्या मिळतात. आता 2 वर्षापूर्वीच एक नवीन टाकी मिळाली जी खोदून काढली. तुम्ही पर्यटकांना काय सांगू शकता, तुम्ही काय राखलं पाहिजे, काय जोपासलं पाहिजे. तुम्ही एक तर समजलं पाहिजे आपल्याला की ब्रिटिशरांपासून आपल्याला असं वाटायला लागलं की त्यांचं जे कल्चर तेच काहीतरी भारी. पण ते आपल्याला याड्यात काढून आपलं जे ते हजारो करोडो वर्षांपासूनच जी कल्चर आहे ते त्यांनी आपलं लपवलं, झाकलं, संपवण्याचा प्रयत्न केला. आणि ज्याच्याबद्दल त्यांना काडी मात्र माहिती नाही त्याला ते स्वतःचं बोलायला लागले. आता निसर्गामध्ये अशी वेळ आहे एवढी वनस्पती भारी भारी राजा हरिश्चंद्राने टिकवलेली आहे ती आज बी उपलब्ध आहे. पण ती तुम्हाला आम्हाला माहिती नाही. त्याला आजोबाच सांगू शकतो, नातवाला माहीत नाही. म्हणजे जुन्या माणसांची माहिती घ्यायची. राजा हरिश्चंद्राने स्वतःचा संसार सर्व जनतेला वाटला. बरोबर आहे. स्वतःसाठी काही केलं नाही. काय नाही केलं. आता हे आपण करतोय हे जनतेला दाखवायसाठी करतोय. ही संस्कृती वारंवार टिकून राहिली पाहिजे. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असं काहीतरी आपलं आहे म्हणून वाटलं पाहिजे. स्वतःबद्दल अशा जागेत आल्यानंतर हा. कळतं की आपण काय आहोत. हां. बाहेरच्यांना माहित पण नाही की त्यांच्या आयुष्यात त्यांचे चाललंय. पूर्वज होते, काय होते. करायचे, काय नाही. एवढी आपली मोठी- एवढी जुनी संस्कृती आहे तर आता ती आपण जपावी. हं. गड किल्ल्यांवरती यावं, आपल्या मुलांना इकडे आणावं, त्यांना हे सगळं आपल्याकडं चांगलं घडावं. आता विज्ञानाने केली क्रांती. अध्यात्माशिवाय नाही मन शांती. ह्या हरिश्चंद्र राजाकडे अध्यात्म होते म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून यायचं आहे. एवढी वनस्पती कुठल्याही डोंगराला भेटणार नाही. ठीक आहे धन्यवाद दादा. धन्यवाद. फक्त एवढंच नाही, लहान मुलं पण त्यांच्या आईबाबांनी पण लहान मुलांना आणलं पाहिजे. आणलं पाहिजे. आणलं आई पाहिजे. बाबांनी आता त्यांनी त्यांना बी तुम्हाला आणलंय. परमिशन दिली असेल हा. तुमच्या नाही, हे आई बाबा आले बघा, त्यांचे स्वतः पण आलेत. हा, मग- खरंच आहे. अशा आई बापांचे मी खूप धन्यवाद सांभाळून म्हणत आहे. उतरा, हळूच सावकाश. तर चला या मित्रांनो आपण आता पुढेच भेटू. आपला ट्रेक कसा होते बघूया. धन्यवाद बाबा, धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. हो. तर आपण आलोय आता. त्यांना मी बोललो चांगल्यातनं सिगरेट फुकू नका. तर ते इकडे येऊन सिगरेट फुकतोय. म्हणजे काय बोलायचं यांना. ते बाहेरचे इप्पे बिहारचे आहेत. हे बघा इथं बसले ती. तर मी त्यांना सांगितलं चांगल्या भाषेत सिगरेट फुकू नका. तर अशा लोकांचं तुम्ही काय करायला पाहिजे. जेव्हा त्यांना पहिल्यांदा मी बोललो तेव्हा त्यांनी बंद केलं जरा सिगरेट फुकायचं.
पण नंतर परत त्याने चालू केलं. तुम्हाला काय वाटतंय मी काय करू? त्यांना जरा दम दिला आहे मी, कारण की आता आम्ही दोघंच आहे आणि ती खूप जण आहेत. पण मी काय घाबरलो ना त्यांना. मी सरळ सरळ बोललो की भाई इथं सिगरेट मनाई आहे. तर ती जास्त करते जरा. तर भाई त्यांचं कर्म की त्यांना त्यांच्यापाशी येणारच 100%. पण मी त्यांना सांगितलं आम्ही दोघांनी सिगरेट इथं पिऊ नका, तरी ती फुकत बसली. तर भाई त्यांना काय बोलू आता मी. मित्रांनो आता बघा त्यांना आम्ही सांगितलं तर तुम्ही सिगरेट फुकू नका, तर त्यांनी बंद केलं. ती बोलली व्हिडिओ काय काढू नकोस. तर तुम्ही मित्रांनो कधी गडाव आले तुम्हाला बी असं प्रकारे भेटत तर कधी तुम्ही घाबरू नका. ती किती असू दे, आपण एकटा असलो तरी घाबरायचं नाही. आपल्या वाटी शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा हात आहे, कधीच घाबरायचं आहे ना कुणाच्या बाप्पाला. आहे तर डायरेक्ट रोकटोक बोलायचं. नियम आहे नियम आहे, नियम तर नाही. नियम म्हणजे बनवायची गरजच नाही. नियम काय बनवायची गरज आहे? हे आपण कुठे पवित्र ठिकाणी आहे तर तुम्ही येते होते नीट या, नाही तर हे सर्व बंद होईल. तुमच्या एका दुसऱ्याच्या मस्तीमुळे बंद होईल की तुम्हाला सांगता गेलं कुणाची भांडणं झालीत, कोणाला काय दुखापत झाली, काय कोण मेलं, काय अपघात झाला तर स्पॉट बंद करता येईल तुमच्यामुळं. तर इथं असं तुम्ही काय करू नका. जर सांगते त्याच्या ऐका. आणि तर मित्रांनो आता इथं आता मी बसलो जरा पाण्याच्या इथं. तर बघा हे कसं एक जातं टाईप दिसतंय स्पॉट आहे बघा. तर नक्की मित्रांनो सांगा तुम्हाला काय वाटतं हे काय असेल. तर बघा तुम्हाला जवळ दाखवतो. हे असं साईडनं गोल आहे, मध्येच खड्डा आहे. तर म्हणजे बघा हे कसं कोरलं आहे. हे छोटीशी चिनी असं तर त्या कोरल्या वाटतं बघा. असे तुम्ही गड किल्ल्यावर जर तुम्ही फिरायला आलो ना, असं तुम्हाला नवीन नवीन बघायला भेटतात. आणि तुम्ही गड किल्ल्यावर तर कृपया करू नका तुम्हाला, तुम्ही रात्री जर आहे त्या खात्या पित्या तर अशी घाण करत जाऊ नका. हे बघा इथं खूप असा कचरा टाकला आहे. तर तुम्ही आता तर नीट या, मस्त फिरा, एन्जॉयमेंट करा म्हणजे अनुभव घ्या चांगला. की असे सिगरेट वगैरे दारू बिरू असं पिया नका. पवित्र ठिकाणी आलो जरा तरी लाज ठेवा. बघा तर आपली पब्लिक आले तिकडनं. ते दोघं काही येत नाहीत. आतापर्यंत आम्ही वर चढलो असतो पण ती काय चालत नाही. त्याच्यात एक युपीचा आहे, त्याला बी अजून काय अनुभव नाही तरी तो चालतोय. आणि मित्रांनो मग एक सांगतोय, तो युपीचा असून मराठी शिकण्याचा प्रयत्न करतोय खूप. म्हणजे मराठी बोलतो त्याला आम्ही आमच्या सहवासात ठेवून त्याला आम्ही शिकवतोय. तुम्ही बी असं शिकवा. आपल्या मराठी आपलं कल्चर पुढे न्या, आपली भाषा हिंदू भाषा पुढे न्या. बघूया तर चालतोय मी. ती जरा बसलेच. मी तर भाई काही दमत नाही. तब्येतीवर कोणी जाऊ नका. चला आपल्याला अजून खूप ट्रेक मोठा करायचा आहे. एक टप्पा अजून एक राहिला आहे. चला पुढे जाऊ. बघा आम्ही एवढं जंगलात आलो आहे आणि मधोमध काय रस्ता येते एक नंबर. बघा ती बारीक बारीक पोरी पण आहेत, त्या बी असं एकट्या घर फिरायला येतात. या तुम्ही बाई. कसं होतं ना, लेट थंडी क्लायमेट होतं तिथे. कसं असं आमचं बॉडी आहे ना चिल्ड जाऊन होतं. हालत कशी होती बॉडी? अरे असं होऊन जातं. मग काय करायचंय, आशीर्वाद घ्यायचा तर मग वरती जायला पाहिजे ना आम्हाला. चला विनोद, असंच तुम्ही प्रोत्साहनाने प्रत्येक गड पार करत राहा. तर मित्रांनो बघा आता आपला विनोद भाऊ आहे, तो मराठीमध्ये आपल्याला गाईड करत होतो. बोलतोय लास्टपर्यंत मी थांबणार नाही. तर बघूया आता आपण चालत तो काय. दोन तीन जगावून जाऊन आलोय. रायगड. तर आता तो बोलत आहे मी कुठं गेले तर तुम्ही ऐका. बोल तू भाऊ, विनोद भाऊ बोल. कोडगड किल्ला दिसतोय तिथे जाऊन आलोय. रायगड मध्ये पण जाऊन आलोय. आता नाशिक पण जातोय. इथून तर दोन बार येऊन गेलोय आम्ही. आता जातोय वरती. भगवानचा आमच्याकडे फोटो आहे, सगळ्यांना आम्ही मित्रांनो पाठवतोय. अजून जातोय वरती व्ह्यू घ्यायला. पुढचा व्ह्यू दाखवा पब्लिकला. तू मित्रांना काय बोलतो तुझ्या घरी बसलेले व्हिडिओ बघते त्याला आम्ही काय बोलू. ती जे घरी बसतोय ना त्याला आरामची नोकरी पाहिजे. असा व्ह्यू घ्यायचा नाही. तुम्ही या इथून व्ह्यू घ्या नॅचरल. तर तुम्हाला काय वाटतं की जीवनामध्ये एक असा ऍडव्हेंचर पाहिजे करून? हो, जीवनामध्ये एडवेंचर पाहिजे. कसं आहे ना, जिंदगी में एडवेंचर ही सब कुछ है. जिंदगी का सबसे बेस्ट. आप जिंदगी भर कमा के क्या करोगे? आपने जेब में पैसा रखोगे, बीवी बच्चे को पालोगे. तुम्हारे बच्चे बड़े होंगे, तुमसे पूछेंगे तुमने लाइफ में क्या किया, स्ट्रगल.
तो तुम बताने के लिए तुम्हारे पास कुछ रहना चाहिए ओके कि मैं रायगढ़ गया, इधर इधर गया, बहुत सी जगह मैं घूमा हूँ। ऐसा तो मैं जाने के लिए बहुत सी जगह गया हूँ, ऑल ओव्हर मुंबई में घूम चुका हूँ, नाशिक, पुणे, मुलुंड, थायलंड, सब जगह जाऊन आलो आहे. मग आता इथं अजून जातोय. चालेल चालेल बाई तू गाडी कुठली घेऊन तुझ्या गाडीचं जरा सांग. माझी गाडी आहे GT कॉन्टिनेंटल 650. बाई अजून बघा प्लटिना आहे, प्लटिना. आता तो प्लेटिना घेऊन आला आणि आम्ही स्प्लेंडर घेऊन आलोय. तर विनोदची जीटी आणले जीटी सॉरी त्याची प्लेटिना ते जीटी वाणी आहे. म्हणजे जीटीला बी ती म्हणजे टक्कर देऊ शकते. ऑलमोस्ट दिले टक्कर त्यांनी. जो पोरगा तिथे बसलाय रुमाला आणि डोकं तोंड पुसतोय त्याच्याविषयी तुम्ही काय बोलू शकता? अरे ती माणसे ना मराठी माणसे, त्याला सगळेच गड जिथे गड आहे ऑल ओव्हर इंडिया मध्ये तिथे जायचा त्याला काय बोलतो त्याला रे, छंद छंद आहे. छंद आहे. तर तुला आम्ही आता छंद लावला आहे. म्हणजे तुला तुझं काय वाटतंय? तुला बी फिरायचंय का नाही? अरे मी तो फिरतच आहे ना भाऊ. तुला बी छंद आहे का नाही अरे फिरायचा? मला छिंद आहे तेव्हाच तर मी माझ्या मित्रासोबत, माझे 3 मित्र आहे, विकास गायकवाड, साहिल जाधव, 2 माझे खास मित्र आहे. एक मित्र अजून आहे पण गेले ते गावाला. तर ती तिथे जाऊन येईल. तो आम्ही पुणेला जाणार आहे. तू मराठी भाषा कधी शिकलास? म्हणजे मला मराठी बचपन मध्ये येतोय. बचपन म्हणजे लहानापासून येतं रे. हो Try. येतोय. आता जास्ती नाही येते पण येतंय. शिकणार पण शिकणार पण पूर्ण प्रॉपर. पूर्ण प्रॉपर. काय मराठी बोलायला मला पण असं वाटतंय ना, मराठी जे माणसं आहेत ना आमच्या सोबत पण बरं फील करतात की ही भैया होऊन मराठी बोलतोय. बस झाला, गला सुकला, आता व्हिडिओ ऑफ करा. धन्यवाद. नाही पण तुम्ही तर बोलला की नॉन स्टॉप चालणार आहे. अरे मी तो नॉन स्टॉप चालतोय ना वरती. मी कुठं इथं थांबतोय. पण गळा सुकायला लागला आता. बोलून गला सुकायला लागलेत ना भाऊ. विनोद एक मिनिट इकडे बघा. थँक्यू फॉर वॉचिंग. बोल. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. विनोद तुम्ही म्हणजे खूप असं चांगलं आम्हाला गाईड केलेलं आहे आणि या चांगल्या जे नेचर्स आहे त्याचा चांगली माहिती दिलेली आहे आणि तुमचे जे मराठी शब्द होते ते पण आमच्या मनाला चांगल्या प्रकारे टोचलेले आहेत. तुम्ही चांगल्या प्रकारे टॉप अप हो गया ना. तर भाई आपल्या माणसाला नक्कीच आता पुढे बघा, नाही. आम्ही आलोय वरती. आता हे दुकान आहे आमचा मित्राचा. हा पाणी घ्या रे. आता इथं पाणी प्याय बसलोय.